अथ श्री साई सच्चरित अध्याय 36. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. बाबा जरी शिर्डीत देहरूपाने असले तरी ते सर्व जागी दर्शन देत, भक्तांचे हित करत आणि त्यांना आपल्याकडे बोलावून घेत. 2 गृहस्थ बाबांच्या दर्शनाला आले असता बाबांनी त्यापैकी एकालाच 15 रुपये दक्षिणा मागितली. त्यानंतर त्याच्याबरोबरचा दुसरा माणूस दक्षिणा म्हणून 35 रुपये देऊ लागला, तेव्हा बाबांनी ती घ्यायला नकार दिला. त्यावेळी शामराव देशपांडे तेथेच होते. त्यांनी म्हटलं की बाबा असं काय करता, एकाची दक्षिणा घेता तर एकाला नाही म्हणता. 15 घेतले, 35 नाकारले. त्या देणाऱ्या माणसाचा हिरमोड का केलात? बाबा म्हणाले, श्याम्या तुला कळत नाही, मी कोण देणारा घेणारा, ही मशीद ज्याला मागते त्याचेच मी पैसे घेतो. मी काय व्यवहारी विचार करणारा संसारी माणूस आहे का? मला ना घर ना दार, पण ऋण वैर हत्या यांची परतफेड करण्यासाठी जन्ममरणाची फेरी मागे लागते, म्हणून ज्याचं ऋण होतं ते घेऊन मी त्याला मुक्त केलं. हा जो पहिला माणूस होता ज्यानं 15 रुपये दिले, त्यानं नोकरीसाठी मला नवस केला होता, तो मी फेडून घेतला. पहिला पगार हा देणार होता म्हणून याला 15 रुपयाची नोकरी दिली, पण अनेक वर्षे गेली, पगार वाढला तरी पण याला नवसाचा विसर पडला आणि त्यानं ते पैसे दिले नाहीत. आता दुसरी एक गोष्ट ऐक. एकदा मी सहज फिरत समुद्राकाठी गेलो. तिथे एक मोठी हवेली होती. तिथला मालक ब्राह्मण होता. त्यानं मला खायला प्यायला दिलं, पण मी झोपताच तिथं कपाटात ठेवलेले 30,000 रुपये त्याने चोरले. मला हे कळताना खूप दुःख झालं व मी 15 दिवस तेथेच सुन्न होऊन राहिलो. मग एक फकीर आला आणि त्यानं माझ्या रडण्याचं कारण विचारलं. त्याला चोरीबद्दल सांगताना तो म्हणाला की तू रडू नकोस, मी तुला एका फकीराचा पत्ता देतो, त्याला भेट, तो तुझा ठेवा परत मिळवून देईल. मात्र तो परत येईपर्यंत तू तुझा आवडता पदार्थ सोड. त्याप्रमाणे करताच त्या हवेलीच्या ब्राह्मणाने माझे पैसे परत दिले. मग मी येथे येण्यासाठी परतू लागलो व एका नावेत बसून येथे आलो. त्या नावेचा अधिकारी मला नावेत घ्यायला तयार नव्हता, पण त्याच्या एका चांगल्या स्वभावाच्या शिपायानं रदबदली केली आणि मला नावेत घेतलं. अशा रीतीनं मी इथं पोचलो आणि मला मशीद माई दिसली. इथं बाबांची गोष्ट संपली. शामरावांना माहीत होतं की बाबांच्या गोष्टी या कधीही खोट्या असत नाहीत. ते भक्तांच्या भूतकाळात झालेल्या घटनाच सांगतात आणि मग त्या भक्तांना बाबांची महती कळते. म्हणून मग ते त्या दोघांना म्हणाले की बाबा म्हणाले, हे तुम्हाला काही कळलं का? बाबा तर शिर्डीतच राहतात, कुठला समुद्र, कुठली नाव, मग ही कथा काय आहे, तुम्ही काही सांगू शकाल का? तेव्हा ते दोघेही भक्त म्हणाले की खरं तर या आमच्याच कथा बाबांनी सांगितल्या आहेत. पहिला भक्त म्हणाला की मला नोकरीची गरज होती आणि मी दत्ताला नवस केला होता आणि म्हटलं होतं की मला नोकरी द्याल तर मी 15 रुपये देईन. मला वाटतं बाबांनी तेच 15 रुपये माझ्याकडून मागून घेतले आणि माझं कर्ज फेडून घेतलं. यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे बाबांना पैशाचं कधीही ममत्व नव्हतं. ते स्वतःही पैसे घेत नसत आणि आपल्या भक्तांनाही घेऊ देत नसत. म्हाळसापतींनाही ते पैशाला शिवू देत नसत. एकदा हंसराज नावाच्या व्यापाऱ्यानं म्हाळसापतींना पैसे द्यावे वाटले म्हणून दिले, पण बाबांनी म्हाळसापतींना ते पैसे घेण्याची मनाई केली. म्हाळसापती सुद्धा अत्यंत वैराग्यपूर्ण होते आणि त्यांनी पैसे घेण्याचं साफ नाकारलं. त्यानंतरची दुसरी कथा. त्याविषयी शामरावांनी विचारताच तो दुसरा भक्त म्हणाला की गोव्याला माझ्या घरी मी 30,000 रुपये भिंतीतल्या कपाटात दडवून ठेवले होते. माझा ब्राह्मण नोकर अत्यंत विश्वासू होता, पण त्या दिवशी त्याला दुर्बुद्धी झाली आणि भिंतीच्या विटा काढून त्यानं ते पैसे चोरून तो पळून गेला. मी 15 दिवस सुन्नपणे बसून होतो, पण एकदा मला रस्त्याने जाताना एक फकीर दिसला आणि त्यानं दुःखाचं कारण विचारलं आणि शिर्डीला एक अवलिया राहतो, त्याला भेटायच्या विषयी सांगून तो निघून गेला. त्याचं दर्शन होईस तो वर आपले आवडते अन्नपदार्थ सोड असं बजावलं होतं. त्याप्रमाणे मी केलं. आश्चर्य म्हणजे माझा ब्राह्मण परत आला आणि पैसे परत करून त्यानं माझी क्षमा मागितली. ज्यानं माझे हजारो रुपये मला परत दिले, तो माझ्या 35 रुपयासाठी कशाला लालचावेल? नंतर तो म्हणाला की पुढे बाबा नावेविषयी म्हणाले त्याचं असं आहे की मी बाबांना भेटण्यासाठी नावेत बसायला गेलो.
परंतु त्या अधिकाऱ्यानं मला नाव पूर्ण भरले असल्यामुळे येण्याची मनाई केली. तेव्हा तिथल्याच एका शिपायानं विनंती केली म्हणून मला त्यानं नावेत घेतलं. हेही खरंच आहे. मला साईबाबांचं आश्चर्य वाटतं की त्यांनी माझा ठेवाही परत दिला आणि मला दर्शनही दिलं. माझी काय पुण्याई आहे की बाबांनी दर्शन द्यावं. माझ्याप्रमाणे आपण सर्वही पुण्यवान आहात, कारण तुम्ही त्यांच्या संगतीत राहता. हाच आमचा साई आणि हाच आमचा दत्त. अशा रीतीनं माधवरावांचं समाधान झालं की दोन्ही भक्त हे सांगतायत त्याविषयीच्याच कथा बाबांनी अंतर्ज्ञानानं सांगितल्या होत्या. पुढची कथा सखाराम औरंगाबादकर नावाच्या भक्ताची आहे. लग्नाला 27 वर्ष होऊनही त्याला मूल झालं नाही. त्याची पत्नी मुलाची इच्छा धरून शिर्डीत राहिली. बाबांना भेटून याविषयी बोलण्याची तिची इच्छा मात्र पूर्ण होईना. बाबा सदैव भक्तांनी वेढलेला असत व त्यांच्या बरोबर बोलण्यासाठी वेळ काही मिळत नव्हता. शेवटी तिने माधवरावांना याविषयी मदतीची विनंती केली. माधवराव म्हणाले की मी प्रयत्न करतो. यश देणं हे परमात्म्याचं काम आहे. तू एक नारळ आणि उदबत्ती घेऊन तयारीत राहा. बाबा आनंदात असताना मी तुला खून करीन तेव्हा तू पटकन ये, दर्शन घे आणि मी प्रयत्न करतो. तसा प्रसंग आला. एकदा जेवणानंतर बाबांनी हात धुताच माधवराव ते पंचा घेऊन पुसू लागले. बाबाने आनंदानं त्यांचा गालगुच्चा घेतला. माधवराव लटक्या रागाने म्हणाले, देवा, इतक्या जोराने गालगुच्चा घेणारा देव आम्हाला नको. आम्हाला मिठाई खाऊ घालणारा, आम्हाला प्रेम करणारा देव पाहिजे. आम्हाला तुझा मान, स्वर्गलोकीचं विमान काही नको. आम्हाला फक्त तुझी सेवा करण्याचा मानस आहे. बाबा म्हणाले, हे पहा, गेल्या 72 पिढ्यात मी तुला कधी हात लावला आहे का रे? तू कशाला तक्रार करतोस? तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून तुम्ही सांगता त्याप्रमाणे वागण्यासाठी मी इथे आलो आणि तुम्हाला प्रेमाने खाऊ पिऊ घालू लागलो. बाबांचा हा आनंदाचा मूड पाहून माधवरावांनी त्या बाईला खूण केली. ती आली आणि नारळ बाबांना अर्पून बाबांना नमस्कार केला. बाबाने तो जमिनीवर आपटला आणि म्हणाले, श्यामा, हा नारळ फारच गुडगुडतो. लगेच श्यामानं संधी साधली आणि ते म्हणाले की या बाईंचं असं म्हणणं आहे की हिच्या पोटातही असंच गुडगुडो आणि तुझ्यावर श्रद्धा जडो. तर हा नारळ तिच्या पदरी टाक आणि मूल होण्याचा आशीर्वाद दे. बाबा म्हणाले, हा काय वेडेपणा आहे? नारळानं मुलं होतात का? श्यामा म्हणाला, तुमच्या बोलण्याची कीर्ती मला माहिती आहे. तुम्ही नुसतं आशीर्वाद द्या, तिच्या मागे मुलांचे लेंढार लागेल. परंतु तुम्ही ते करत नाही आहात. बाबा म्हणाले, नारळ फोड. श्यामा म्हणाला, नाही, तो तिच्या पदरात घाला. असा बराच वेळ झाला आणि श्यामासारख्या भक्ताच्या प्रेमानं बाबा हारले. म्हणाले, ठीक आहे, तिला मूल होईल. श्यामाने म्हटलं की कधी? बाबा म्हणाले, 12 महिन्यानंतर. लगेच श्यामानं नारळ फोडला, अर्धा बाबांना दिला आणि अर्धा बाईंना परत केला आणि म्हणाले, हे पहा, आजपासून जर 12 महिन्यात या साईबाबांचा आशीर्वाद खरा झाला नाही आणि मूल झालं नाही तर या देवाला असाच नारळ डोक्यात घालून मी या मशिदीतून बाहेर काढेन. त्यानंतर त्या बाई परत गेल्या. 3 महिन्यांनी ती गर्भार राहिली आणि खरंच तिला मूल झाले. 5 महिन्याच्या बाळाला बरोबर घेऊन ती आली व बाबांच्या पायी घातले. तिच्या पतीने बाबांना 500 रुपये दक्षिणा देऊन पाय धरले. श्यामाच्या भक्तप्रेमासाठी बाबांनी आपला आशीर्वाद तडीस नेला. बाबांचा घोडा श्यामकर्ण यासाठीची जागा याच पैशानं बांधलेली आहे. पुढील अध्यायात बाबांच्या चावडीच्या मिरवणुकीच्या दर्शनाविषयी वर्णन करेन.